नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग मी आज खव्याचे मोदक कसे बनवायचे आहे ते सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला एक टोपलं लागणार आहे व 2 वाट्या बारीक रवा घ्यायचा आहे. जवळच्या दुकानात जाऊन तुम्ही घेऊन येऊ शकता. मी 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे व 1 वाटी कणिक घालायची आहे यामध्ये व थोडेसे मीठ, चिमूटभर मीठ घाला व मोहनसाठी आपल्याला 1 चमचाभर तेल लागणार आहे. तेल छान असं कडकडीत गरम करून घ्या व ह्या मिश्रणावर हे तेल टाका व चमच्याच्या मदतीने हे सर्व एकजीव करा. हाताने करू नका, तेल खूप कडक असते व हात भाजण्याची शक्यता असते. शक्यतो तुम्ही चमच्याच्या मदतीनेच हे सर्व पीठ एकत्र करा व थोडेसे कोमट झाले की मग तुम्ही हाताने हे सर्व पीठ चोळून घ्या. पीठ छान असे चोळले म्हणजे आपले मोदक छान खुसखुशीत होतात व खायलाही खूप छान लागतात. 3 ते 4 दिवस हे मोदक सहज टिकतात. आता गणपती बसलेले आहेत व प्रत्येकाच्या घरी उकडीचे मोदक, तळणीचे मोदक हे बनवतातच. तर मी आज हे खव्याचे मोदक बनवलेले आहे. यासाठी आता पीठ मळून घ्यायचे आहे व तर आपल्याला आता 1 कप दूध लागणार आहे. तुम्ही पाणीही घेऊ शकतात. मी दूध घेतलेले आहेत. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा म्हणून दुधातलेच केले आहेत. खूप छान लागतात आणि थोडे थोडे दूध घालून हे पीठ सर्व छानसं मळून घ्यायचं आहे. आणि पीठ हे आपल्याला जास्त घट्टही बनवायचे नाही, थोडे मध्यम बनवायचे आहे. आणि दूध घातल्याने छान खमंग होतात आणि कडक होत नाही जास्त ते, आणि खायला खूप छान लागतात. तर चला तर मग आता आपलं पीठ हे छान मळलेलं आहे. अर्धा तास आता आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे. झाकण ठेवा. बघा, हे बघू शकता तुम्ही 1 कपामधलं दूध हे थोडं उरलेलं आहे. चला तर मग आता सारण भरण्यासाठी आपल्याला खवा लागणार आहे. खवा घ्या, 200 ग्राम लागणार आहे. एक पॅन घ्या व पॅनमध्ये आपल्याला खवा हा छानसा असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. खवा भाजल्यामुळे खव्यातलं एक्स्ट्रा जे तूप होतं ते सर्व निघून जाते व सारण हे 2 ते 3-4 दिवस मोदकमध्ये छान टिकते. मोदक आपला खराब होत नाही खवा भाजून घेतल्यामुळे. ते तुम्ही बघू शकता आपल्या खव्याला तूप हे सुटत आहे, छानसं बाजूला होत आहे. असा छानसा खरपूस भाजून घ्यायचा आहे खवा. मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. फुल गॅसवर करताल तर खवा आपला पूर्ण करपून जात आहे. तुम्ही बघू शकता आपला खवा छान भाजलेला आहे. सर्व तूप ही निघून गेलेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. चला तर मग आता खवा थंड व्हायला ठेवेपर्यंत आपण एक पॅनमध्ये चमच्याभर तूप घाला व चमच्याभर आपल्याला बारीक रवा लागणार आहे सारणमध्ये घालण्यासाठी. तुम्ही बघू शकता मी 1 चमचाभर रवा घेतलेला आहे. पोहे खायच्या चमच्याने घेतलेला आहे. आणि रवा छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. आपल्याला हे सारणमध्ये टाकायचं आहे. याने चव खूप छान लागते. आता चला तर मग आता आपला खवा थंड झालेला आहे. एका बाउलमध्ये हा खवा काढून घ्या व चमचीच्या मदतीने सर्व खवा असा मोकळा मोकळा करा. थंड झाल्यामुळे तो सर्व असा घट्ट होऊन बसला होता. आता चमच्याच्या मदतीने आपल्याला हे सर्व मोकळा करायचा आहे व भाजलेला रवा घाला. यामध्ये काजू व बदाम छान बारीक कुटून घ्या व हे टाका. मी बारीक बदाम कुटून घेतलेले आहेत व काजूही बारीक छान कुटून घेतले आहेत, हे टाका व चमच्याभर वेलची पावडर टाका व चमच्याने हे सर्व मिश्रण एकत्र करा. आणि मला 1 कपभर पिठी साखर लागेल. आपल्याला 1 कपभर पिठी साखर घाला. जर तुम्हाला जसं गोड हवे असेल तसे तुम्ही घालू शकता. एवढ्या मिश्रणाला ही 1 कप पिठी साखर बस होते. चला तर मग आता 1 कपभर पिठी साखर घाला व पिठी साखर घालून हे मिश्रण छानसं एकत्र करा. म्हणजे सर्व एकजीव केल्यामुळे साखर ही सर्व मिश्रणामध्ये मिक्स होते. तुम्ही बघू शकता आपलं हे छान मोदकमध्ये भरायचं खव्याचं सारण तयार झालेलं आहे. एक पोळीपाट घ्या व पोळीपाटावर तूप किंवा तेल लावून तुम्ही हे आपण भिजवलेला मळून घेतलेला पीठ आपण छानसं आता हे मऊसूत होईपर्यंत परत एकदा छान असं मऊसूत करून घ्या व त्याचा एक छानसा असा गोळा काढून छान पातळ अशी पुरी लाटून घ्या. तुम्हाला पुरी किंवा तुम्ही असं हातानेही करू शकता, जसं आपण पुरणपोळीमध्ये भरतो तर, किंवा शक्यतो पुरीच बनवा. पुरी बनल्यामुळे सारण खूप छान भरल्या जातं ते.
आणि तुम्हाला जसे आकाराचे हवे तसे तुम्ही करू शकता. पुरी आपली तयार झालेली आहे. माझ्याकडे मोदक भरायचा साचा नाही आहे म्हणून मी हातानेच मोदक केलेला आहे. आणि मला एवढा काही मोदकचा जसा साच्याचा करतात तसा मला काही एवढा जमत नाही, तर मला जसं जमतो तसा मी केलेला आहे. तुमच्याकडे जर मोदकचा साचा असेल तर तुम्ही त्यामध्ये ही पुरी घालून हे मिश्रण भरून तुम्ही मोदक करू शकता. अशा पद्धतीने मी हा मोदक केलेला आहे. जर माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता मी हा मोदक तयार केलेला आहे. अशाच प्रकारे आता आपल्याला हे सर्व मोदक करून घ्यायचे आहेत. पुऱ्या लाटून सर्व मोदक तयार झालेले आहेत. गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. तुम्ही तेल किंवा तूपही तळायला घेऊ शकता. मी तेल घेतलेले आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्या. तेल कडकडीत गरम झाले की आपल्याला यामध्ये मोदक सोडायचे आहेत. मोदक छान असे लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि जास्त काळाही कलर येऊ देऊ नका. ते छान असे खरपूस लाल रंग येईपर्यंत छान तळून घ्या. जर तुम्हाला अजून व्हिडिओज बघायचे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेला आहे. तुम्ही त्यामध्ये जाऊन बघू शकता. अजून तुम्ही माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की जाऊन लवकरात लवकर करा. तुम्ही बघू शकता आपले मोदक तयार झालेले आहेत. छान तयार झालेले आहेत. मोदक हे सर्वांच्या आवडीचे आहेत. खास करून तर गणपती बाप्पाचे हे मोदक खूप आवडीचे आहेत. तर अशा प्रकारे सर्व मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर चला तर मग आता आपले खव्याचे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत व आपल्याला आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि याला तेलही जास्त लागत नाही. तुम्ही बघू शकता तेलही थोडे खूपच कमी लागले. तुम्ही बघू शकता. धन्यवाद.